अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र अध्याय 7 विविध कथा निरूपणम भाग 2 पुढे चालू। मागच्या अध्यायात आपण पाहिले की हेमाडपंत जे लेखक आहेत साई चरित्राचे ते साईंबद्दल त्यांच्यावर जी कृपा झाली आहे हेमाडपंतांवर त्याबद्दल सांगत आहेत। हेमाडपंत म्हणत आहेत, काही पुण्य गाठीशी होते म्हणूनच अशा चांगल्या सद्वस्तूची म्हणजे साईंची म्हणजे साक्षात परमेश्वराची भेट झाली आहे, म्हणून तिला हृदयरूपी करंड्यात किंवा पेटीत म्हणजे मनामध्ये अशी साठवून ठेवा की मरेपर्यंत तिची तूट भासू नये, कमतरता भासू नये, म्हणजे आपण कधी विसरू नये साईंना गुरूंना। काही पूर्वजन्मी कमावलेले उत्तम भाग्य होते म्हणून हे साईबाबांचे पाय हाताशी आले म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि मनाला शांतता आणि संसारात काळजीपासून मुक्तता लाभली म्हणजे चिंता संपल्या, त्रास संपले। पुढे कितीही सुखसंपन्न झालो तरी हे साई समर्थांच्या सहवासापासून मिळालेले सुख पुन्हा कधीही परत येणार नाही। मी ते सुख भोगून धन्य झालो आहे। आत्मानंद व एकाग्रता यांनी परिपूर्ण म्हणजे यांनी भरलेला, जिथे आनंद पण आहे मनाचा आत्म्याचा आणि ज्या ठिकाणी मन कॉन्सन्ट्रेट होतंय, एकाग्र होतंय, एकचित्त लाभतंय, असा हा साई। त्याचे किती गुण किती कौतुक वर्णन करू। जो जो त्याच्या पायी रमला त्याला त्याने आपल्या जागीच बसवला। इथून पुढे दुसऱ्या भागात आपण 7व्या अध्यायाचा दुसरा भाग इथे ऐकू। बसण्यासाठी हरणाचे कातडे घेणारे व हातात संन्यासाची काठी धारण करणारे, तपश्चर्या करणारे, हरिद्वार इत्यादी तीर्थांच्या ठिकाणी राहणारे, भिक्षा मागून पोट भरणारे गोसावी, गोसावी हा प्रकार आहे संन्याशांचा, ऐहिक सर्वस्वाचा त्याग केलेले चतुर्थाश्रमी म्हणजे संन्यासी। चतुर्थाश्रमी संन्यासी हा चतुर्थ आश्रम म्हणजे चौथा आश्रम आहे। आपल्या सनातन धर्मात 4 प्रकारचे आश्रम सांगितलेले आहे, म्हणजे आयुष्याचे 25-25 वर्षांचे 4 भागांचे टप्पे। पहिल्या टप्प्यात म्हणजे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत जन्मल्यापासून वयाच्या म्हणजे मुंज झाल्यापासून 8व्या वर्षी वगैरे 8व्या-12व्या वर्षी तेव्हापासून चतुर्थाश्रमी होईपर्यंत पहिला आश्रम असतो ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे विद्यार्थी दशा, म्हणजे मुलगा किंवा जो काही आहे जीव तो माहिती घेतो जगाबद्दल, ज्ञानाबद्दल, धर्माबद्दल, त्याला जे प्रश्न पडतात जो ते शिकतो, गुरुकुल व्यवस्थेमध्ये गुरूंकडून शिकतो। तर ही जी पद्धत आहे, हा जो भाग आहे आयुष्याचा वयाच्या 25व्या वर्षापर्यंत पहिला भाग, तर तो आहे पहिला आश्रम, त्याला म्हणलंय ब्रह्मचर्य आश्रम। त्यानंतर येतं गृहस्थाश्रम म्हणजे पुढचे 25 वर्ष, वय वर्ष 25 ते 50 ते आहे गृहस्थ आश्रम। गृहस्थ म्हणजे ज्याचं लग्न झालं आहे असा व्यक्ती, ज्याने संसार थाटलेला आहे, ज्याचं घरदार आहे, तो आईवडिलांनाही सांभाळतोय, त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहे सांसारिक तो सांभाळतो आहे, तो काम करतो आहे घरासाठी, मुलं वाढवतो आहे, संसार करतो आहे। आणि त्यानंतर वयाच्या 50व्या वर्षी जेव्हा त्याचे मुलं मोठे झालेले आहेत, त्याचे मुलं आता 25शीत आले, ते आता गृहस्थाश्रम स्वीकारतील, ते आता त्यांचा संसार थाटतील, तेव्हा तिसरा आश्रम व्यक्तीचा सुरू होतो, तो आहे वानप्रस्थाश्रम। म्हणजे आपण आजच्या काळात त्याला सेकंड इनिंग होम असं म्हणू शकतो। सिनियर सिटीजन जे रिटायर होतात सेपरेट राहतात किंवा मुलं सेपरेट राहतात, सिनियर सिटीजन आहे त्या घरात राहतात, तो एक प्रकारचा वानप्रस्थ आश्रम आहे। वानप्रस्थ म्हणजे पूर्वी वनात जायचे हे नवरा बायको, ज्यांचे मुलं मोठे झाले ते आणि संसाराच्या जबाबदाऱ्या त्यांनी मुलांवर मुलींवर सोपवलेल्या आहे, घरदार वगैरे त्यांनी आता सोडला आहे, ते भेटतात वगैरे पण ते संसारात अडकत नाहीत परत, ते देवाचे कार्य, लोकसेवा, जनसेवा, पूर्वीचे राजा राणी किंवा असे मोठे लोकसुद्धा पूर्वी म्हणजे जुन्या काळात खूप शतकं पहिले
तर ही व्यवस्था होती की ब्रह्मचर्य आश्रमात पहिले 25 वर्ष शिक्षण वगैरे त्यात होतं आणि मग जे शिक्षण घेतलंय, उदरनिर्वाहाची जी साधनं आहे त्याच्यातून आपण घर संसार चालवतोय, लग्न करतोय, मुलं वाढवतोय, हे पुढचे 25 वर्ष म्हणजेच तो असतो गृहस्थाश्रम. आणि त्यानंतर मुलं मोठे झालेले आहेत, आपण वृद्ध झालेलो आहोत, मग तेव्हा आपण संसारातून मन काढून घ्यायचं, त्यांना सगळ्या गोष्टी सांगून द्यायच्या, त्यांची व्यवस्था त्यांना शिकवून द्यायची की संसार कसा करायचा आहे, नाते कसे सांभाळायचे आहे वगैरे वगैरे. आणि मग तिथून वानप्रस्थ घ्यायचा, तिसरा आश्रम, म्हणजे वय वर्ष 50 ते वय वर्ष 75 पर्यंत वानप्रस्थ, म्हणजे जनसेवा करायची, दूर राहायचं, संसारात अडकायचं नाही, मुलांमध्ये अडकायचं नाही, सामाजिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष वळवायचं किंवा आध्यात्मिक जबाबदाऱ्यांकडे लक्ष वळवायचं, स्वतःच्या उन्नतीचे मार्ग, स्वतःला जे करायचं ते करायचं चांगल्या मार्गाने, पण संसारातून मन काढून घ्यायचं. भलेही तुम्ही कदाचित संसारात राहत असाल, वनात नसेल म्हणजे जंगलात नसाल जात आजच्या काळात किंवा आधी, पण आपण वानप्रस्थ स्वीकारायचा, म्हणजे एक प्रकारेचा त्यागच आहे, पण पूर्णपणे कट ऑफ नाही आहे. सांसारिक गोष्टी तरीही आहेत, औषध पाणी, बँक किंवा ज्या काही किराणा, जे काही जबाबदाऱ्या आहेत स्वतःपुरता, मुलांच्या जबाबदाऱ्यातून मुक्त व्हायचं, पण स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत, स्वतःची पत्नी आहे तर तिच्या जबाबदाऱ्या आहेत, किंवा वृद्ध आई वडील असतील कदाचित त्यांची जबाबदारी, अशा थोड्याफार काही ना काही आवश्यक जीवनावश्यक जबाबदाऱ्या असतील तर त्या चालू ठेवायच्या आहेत. त्यानंतर 75 वर्ष पूर्ण झाले, 3 भाग संपले, 3/4 आयुष्य संपलं, वानप्रस्थाश्रम सुद्धा संपलं, तर त्यानंतर पूर्ण अलिप्ततेकडे वळायचं आहे. तर ते आहेत संन्यासी, म्हणजे चतुर्थाश्रम, संन्यास आश्रम. संन्यास लवकरही घेता येतो, असा काही नियम नाही की गृहस्थाश्रम प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे आणि प्रत्येकाने वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे मगच तो म्हातारपणीच संन्यास होईल, असा काही नियम नाही आहे. पण ही एक शास्त्रशुद्ध मान्य सर्वमान्य पद्धत आहे. पण असेही आहेत अपवाद जे लहानपणीच ब्रह्मचारी झालेले आहेत आणि ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले, त्यांनी लग्न नाही केलंय, संसार नाही केलाय, ना वानप्रस्थ आहे, ना त्यांच्यावर संसाराच्या, कुटुंबाच्या, आईवडिलांच्या कोणाच्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतलेल्या आहे, किंवा घेतल्याय तरी त्या फार म्हणजे गरजेपुरता घेतलेल्या आहे. त्यांचं पूर्ण लक्ष, पूर्ण त्यांचं ऊर्जा, पूर्ण वेळ, त्यांचं आयुष्याचं सगळं लक्ष केंद्रित ते करताय दुसऱ्यांच्या भल्यासाठी, दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, उपदेश करण्यासाठी, किंवा समाजाच्या काही चांगल्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणं, किंवा आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःची प्रगती करणं, ज्ञानाची उपासना करणं वगैरे वगैरे. तर हा एक ढोबळ आदर्श जीवनाचा 4 भागात विभागलेला प्रकार आहे. तर ते चातुर्याश्रम किंवा 4 प्रकारचे आश्रम हे आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर ऐहिक सुख, ऐहिक सर्वस्वाचा ज्यांनी त्याग केलेला आहे असे चतुर्थाश्रमी संन्यासी. ऐहिक म्हणजे हे भौतिक सुख, हे संसाराचे सुख आहेत की मला हे हवंय, मला ते हवंय, कोणत्याही प्रकारचं सुख, म्हणजे अगदी टीव्ही पाहण्यापासून सिरियली, चित्रपट, खेळ, क्रिकेट, कोणालाही व्यसनं, दागिने, कपडे, संपत्ती, धन, गाडी, बंगला, फिरण्याची हौस, खाण्यापिण्याची हौस, लोकांमध्ये जास्त वेळ रमत बसण्याची हौस, राजकारणावर गप्पा करण्याची हौस, कसलीही काही, तर हे सर्व ऐहिक सर्वस्व आहे. तर अशा भौतिक म्हणजे फिजिकल वर्ल्डच्या गोष्टींचा त्याग केलेले जे आहेत ते चतुर्थाश्रमी म्हणजे 4थ्या आश्रमातले लोक, संन्यासी. संसार बंधने टाकून दिलेले त्यागी, म्हणजे जे संसारात राहतायत पण त्यांनी संसाराची बंधनं त्यागून दिलेली आहेत, म्हणजे जे स्वतःच्या उत्थानाकडे, स्वतःच्या प्रगतीकडे कोणत्या तरी क्षेत्रात स्वतःला वाहून घेताय, झोकून देऊन काम करताय, भले ते अध्यात्माचा असो, ज्ञानार्जनाचा असो, म्हणजे विद्यार्थी बनून ज्ञान ग्रहण करणं असो, कोणती डिग्री म्हणा किंवा काही, किंवा सामाजिक कार्य म्हणा, पण त्यांनी त्यासाठी संसाराचं बंधन टाकलेलं आहे. कदाचित ते संसारामध्येच राहत आहेत पण त्यांनी बंधन टाकलंय. उदाहरणार्थ तुकाराम महाराज, ते एक प्रकारचे त्यागी पण आहेत, संन्यासीही आहेत. उदासी, गोसाव्यांचाच हा एक पंथ आहे. म्हणजे आपण जसे संन्यासी असतात, साधू असतात, तसे उदासी या प्रकारचे पण एक गोसावी असतात.
तर हे सर्व बाबांकडे येत असत. साईबाबांकडे असे सगळे त्यांच्या दर्शनाला, त्यांना भेटायला, त्यांना पाहायला असे वेगवेगळ्या समाजातलेच वेगवेगळे भाग, आध्यात्मिक क्षेत्रातले वेगवेगळे, कोणी संन्यासी, साधू, उदासी, त्यागी, गोसावी, भिक्षा मागणारे, वेगवेगळे तीर्थांवर राहणारे असे सगळे लोक त्यांना भेटत. बाबा खूप बोलत, चालत आणि हसत असत. म्हणजे लोकांशी, त्या भेटायला आलेल्यांशी सगळ्यांशी साईबाबा व्यवस्थित छान बोलायचे. त्यांच्या जिभेवर म्हणजे साईबाबांच्या ओठांवर किंवा जिभेवर म्हणजे त्यांची जी वाचा होती, सदा सर्वदा अल्ला मालिक हे शब्द असत. म्हणजे एकच ईश्वर हा मालक आहे सगळ्या चराचराचा आणि आपण त्याचे सेवक आहोत, भक्त आहोत, असं साईबाबा इथे सुचवत आहेत. त्यांना वादवितंड आवडत नसे. साईबाबांना म्हणजे विनाकारण बडबड वायफळ जी होते ती आवडत नव्हती. भांडणं, मतभेद हे आवडत नव्हते. त्यांच्याजवळ नेहमी सटका असे. सटका म्हणजे एक लाकडाचा छोटासा काठीसारखा भाग जो हातात घेऊन, म्हणजे एक, त्याला आपण हत्यार नाही म्हणू शकत, एक छोटी काठी म्हणता येईल लाकडाची. तो एक प्रकारचा सटका समजा, किंवा लोखंडाचा असेल. त्यांना खडतर व्रताचे आचरण करण्याची आवड होती. ते शमी व दांत होते साईबाबा. शमी म्हणजे काय, की ज्यांचे मनोविकार शांत झालेले आहेत असे, म्हणजे त्यांच्या मनात काही वाईट विचार येत नाहीत असे लोक. आणि दांत म्हणजे ज्यांनी आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्यावर ताबा मिळवलाय. म्हणजे जिभेवर ताबा. कर्मेंद्रिय 5 कर्मेंद्रिय असतात आणि 5 ज्ञानेंद्रिय असतात. तर जीभ, कान, नाक, डोळे आणि स्पर्श म्हणजे त्वचा हे आहेत 5 कर्मेंद्रिय. आणि यांनी जे ज्ञान प्राप्त होतं ते 5 ज्ञानेंद्रिय. म्हणजे कानांपासून ऐकण्याचं ज्ञान होतं, तर श्रवण हे एक ज्ञानेंद्रिय आहे, ज्याच्यातून, त्या श्रवणातून ज्ञान प्राप्त होतं. आपल्याला ऐकू येतं ना कानांपासून, तर कान हे कर्म इंद्रिय झालं आणि कानांपासून जे ऐकू येतं ते श्रवण म्हणजे ते ज्ञानेंद्रिय झालं. कदाचित माझं काही हे सांगताना, हा मुद्दा सांगताना थोडं मी त्रुटी असेल माझ्या एक्सप्लेन करण्यामध्ये, पण जाणकारांनी नक्कीच यावर पुनर्विचार करून घ्यावा. माझी त्रुटी त्यांनी सांभाळून घ्यावी. तर दांत लोक ज्यांनी आपले कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय म्हणजे मनावरच ताबा ठेवलेला आहे, इंद्रियांवर ताबा ठेवलेला आहे, कर्माचे इंद्रिय असो, म्हणजे ते वायफळ बोलत नाही किंवा वायफळ खात नाही, काहीही खात नाही, जिभेवर कंट्रोल आहे त्यांचा, का चुकीचं पाहत नाही, चुकीचं बोलत नाही, चुकीचं ऐकत नाही. म्हणजे जे आवश्यक आहे, जे जिथे सांगायला पाहिजे तसंच बोलतात. जे ऐकणं गरजेचं आहे त्यांना तेवढंच ते ऐकतात. बाकीचं कोणीच त्या समोरून वाईट बोलत असेल, ऐकवत असेल तरी हे दुर्लक्ष करतात असं. तर याला म्हणतात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय म्हणजे जितेंद्रिय, ज्यांनी इंद्रियांना जिंकून घेतलंय. तर जितेंद्रियाचाच अर्थ दांत. त्यांची वाणी पूर्ण वेदांत सांगत असे. म्हणजे उपनिषद जे सांगताय किंवा वेदांचा जो सार आहे किंवा एक प्रकारे गीतेचा जो सार आहे, तर की बुवा आयुष्य काय आहे, जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, आत्मा काय आहे, सुख दुःख काय आहे, हे त्रैलोक्य काय आहे, पाप पुण्य काय आहे, याबद्दल जे काही आपल्या पुराणांमध्ये, वेदांमध्ये जे काही सांगितलं गेलं असणार, तर त्याचं जे सार आहे ते एक प्रकारे प्रत्येक वेळी त्यांच्या वाणीतून बाहेर पडतंय उपदेश रूपाने, असं हेमाडपंत लेखक या ग्रंथात साईबाबांबद्दल सांगताय. अखेरपर्यंत बाबांचा पूर्ण पत्ता कोणाला लागला नाही. म्हणजे साईबाबा नेमके कुठून आले, कोण होते, कोणाचे मूल होते, वगैरे वगैरे. राव म्हणजे श्रीमंत लोक, म्हणजे रिच पीपल. राव असो किंवा रंक म्हणजे दरिद्री म्हणजे गरीब, पुअर पीपल. सगळ्यांना सर्व बाबतीत सारखी वागणूक होती. म्हणजे साईबाबा श्रीमंत भेटायला आला म्हणून त्याला वेगळी वागणूक देत होते आणि गरीब आला तर वेगळी वागणूक देत होते, असं मुळीच नव्हतं. साईबाबा गरीब श्रीमंत सगळ्यांना आपल्या सभेमध्ये म्हणा, त्या मशिदीत म्हणा किंवा त्या मंदिरात म्हणा, जिथे त्यांचं स्थान होतं शिर्डीमध्ये, जिथे ते राहायचे, तर ते त्या ठिकाणी त्यांना कोणीही सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित, श्रीमंत भेटायला येऊ किंवा गरीब, मूर्ख, साधारण, दलित म्हणजे पददलित, ज्याला किंमत नाहीये, तत्कालीन समाजाची गोष्ट चालली आहे, जातीविशेषची गोष्ट मी बोलत नाहीये.
म्हणजे ज्याला खूप मानपान आहे ते लोकही, आणि ज्यांना मान मिळत नाहीये, जो माणूस म्हणून एक मान मिळायला हवा, पण त्याच्या कर्मांमुळे किंवा त्याच्या वागण्यामुळे किंवा सामाजिक तत्कालीन त्रुटींमुळे, कमतरतांमुळे, बंधनांमुळे काही काही लोकांना तो मान दिला जात नसेल. पण असं साईबाबांकडे नव्हतं. सगळ्यांना ते समान वागवत होते, तेवढ्याच दयेने पाहत होते. कोणावरही त्यांचा अतिप्रेम किंवा अतिरुसवा, अतिराग असं नव्हतं. कोणाला ते तुच्छ समजत नव्हते. लक्ष्मीपुत्र असो वा भिकारी असो, दोघांनाही तेथे सारखे माप होते. म्हणजे साईबाबांना जो भेटायला जायचा, तिथे जो साईबाबांसोबत राहायचा, कितीही क्षण, म्हणजे एक क्षणासाठी असो का वर्षानुवर्ष कोणी साईबाबांजवळ तिथे शिर्डीत राहत असो, पण तो लक्ष्मीपुत्र म्हणजे जणू काही लक्ष्मीचाच मुलगा आहे. इतका श्रीमंत असेल कोणी, धनाढ्य व्यक्ती, किंवा एकदम गरीब रंक भिकारी दरिद्री असो किंवा सामान्य असो, कॉमन पीपल, तर सगळ्यांना तिथे समान सारखं माप होतं. कोणाचंही बरं वाईट कर्म तसेच मनातील मर्म साईबाबांना ठाऊक होतं. म्हणजे कोणाच्या मनात काय विचार चाललाय, कोणाला काय हवंय, काय त्याच्यासाठी योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, कोणी काय चांगले कामं केलेत आयुष्यात, कोणी काय वाईट कामं केलेत, कळत न कळत केले, जाणून बुजून केले, हे सगळं साईंना आधीच ठाऊक होतं. आणि त्याची खूण व तात्पर्य सांगून साईबाबा ते भक्तांना खूप आश्चर्यचकित करत असत. म्हणजे साईबाबांना हे, कारण ते त्रिकालज्ञानी होते आपण असं म्हणू शकतो. आपण ते ठरवणारे नाही आहे की कोणाकडे काय सिद्धी आहेत आणि कोण काय योग्यतेचे साधू संत झाले आहेत. पण आपण हे या वाचनावरून आपल्याला हे कळू शकतं की इथे या ग्रंथात, या अध्यायात सुद्धा असे पुष्कळ उदाहरणं मिळतील की ज्यामुळे हेमाडपंत जे सांगताय की साईबाबांना सगळे समान होते आणि साईबाबांना त्यांच्या भक्तांच्या मनातलं कळत होतं, त्यांचे बरं वाईट कळत होतं, त्यांचं भविष्य काय असणार आहे हे ते सांगत होते. किंवा म्हणजे ते भविष्य नव्हते सांगत, पण ते सुचवत होते की तुला हे करायला हवंय आणि तू हे इथे चुकतोयस, असं ते भक्तांना नक्की खुणेने सांगत होते. आणि ते सांगून कधी कधी प्रत्यक्ष, कधी गमतीत, इशाऱ्यामध्ये, हसत खेळत ते सांगून जायचे. पण त्याचा अर्थ भक्तांना जेव्हा कळायचा की हे नक्की काय सांगून गेले किंवा काय सुचवून गेले साईबाबा, की ज्याच्यामुळे होणारा खूप मोठा नुकसान व्यापारातला असेल, कुटुंबातला असेल, तब्येतीबद्दल असेल, जीवनाबद्दल असेल, आध्यात्मिक क्षेत्रातलं असेल, कोणत्याही भक्ताचं काय आहे पुढे वाढून ठेवलेलं आणि काय झालेलं आहे मागे, चुकून गेलेलं आहे भूतकाळामध्ये, किंवा काय पुण्य आहे पूर्वजन्मीचं, काय पाप झालंय पूर्वजन्मीचं, हेही साईबाबा कळत न कळत सुचवत होते. म्हणजे हे साईबाबांना माहिती होतं, पण हे भक्तांना कळायला वेळ लागायचा कधी कधी, आणि जेव्हा त्यांना कळायचं तेव्हा ते आश्चर्यचकित होत होते, असं इथे लेखक सांगताय. ज्ञानाचे ते भांडार होते साईबाबा, परंतु अज्ञानाचे ते सोंग करत होते. म्हणजे जणू काही मला काही माहितीच नाही असं ते दाखवत होते, पण ऍक्च्युली प्रत्यक्षात त्यांना सर्व ज्ञान होतं. मानपान मिळवण्यासाठी खटपट करणे म्हणजे त्यांना मोठे कष्टप्रद वाटे. म्हणजे ते कधी कोणाकडून मान मिळावा, कोणी त्यांचा सत्कार करावा, कोणी त्यांना खूप विनाकारणच कोणी त्यांना खूपच मानपान द्यावा, त्यांची खूप स्तुती करावी निरर्थक, आणि यासाठी आपण खटपट करावी बुवा, आपल्याला असा मानपान लोकांनी केला पाहिजे, लोकांनी आपली स्तुती केली पाहिजे, हे त्यांना कष्टप्रद वाटत होतं. म्हणजे असं कधी साईबाबांना जमलं नाही. त्यांचा तो उद्देशच नव्हता की कोणी त्यांची स्वतःची स्तुती करावी साईबाबांची, असं साईबाबांना कधीच वाटत नव्हतं. अशा प्रकारे साईबाबांची लक्षणे होती. म्हणजे हे त्यांचं वागणं होतं. शरीर जरी मानवाचे होते तरी त्यांची करणी म्हणजे त्यांचं जे कर्म, कर्तव्य, त्यांनी जे काही आयुष्यात कार्य केलेलं आहे ते अपूर्व, पूर्व म्हणजे आधी, अपूर्व म्हणजे आधी कधीही न पाहिलेलं, म्हणजे अभूतपूर्व म्हणतो ना आपण, म्हणजे अद्भुत, म्हणजे भूतकाळात कधीही न कोणी केलेलं असं त्यांचं कार्य होतं. त्यांनी आयुष्य तसं जगलं होतं साईबाबांनी. म्हणजे त्याची तुलना होऊ शकत नाही, असं महान आणि विशेष कार्य ते करत होते. ते लोकांना योग्य मार्गावर आणत होते,
त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करत होते, त्यांना मार्गदर्शन करत होते गुरुसारखं, पालकासारखं. आणि ते चुकत असतील तर त्यांना योग्य मार्ग दाखवत होते, त्यांच्या चुका समजावून सांगत होते, कधी कधी रागावून पण सांगत होते. तर हा त्यांचा स्वभाव होता, हेच इथे लेखक सांगतोय. तर शरीर जरी मानवाचे होते तरी त्यांची करणी अपूर्व आणि देवाची होती. म्हणजे जणू काही देवच त्यांच्या रूपाने अवतार घेऊन कार्य करतो आहे. आणि हे एक प्रकारे आहे की देवाला वेगवेगळ्या देव तर तसा प्रत्येक जीवामध्ये असतो. म्हणजे एका झोडपामध्येही देव आहे, जिथे जिथे जीवन आहे तिथे तिथे देव आहे. देव आत्मरूपाने परमात्मा सगळीकडे वाटला गेलेला आहे, उपलब्ध आहे, परिपूर्ण आहे. हे आपल्याला आपलं शास्त्र सांगतं, पुस्तकं सांगतात. पण त्याही पलीकडे देव स्वतःही अवतार घेत असतो पूर्ण, किंवा तो अधूनमधून असे योग्य काळी योग्य ठिकाणी असे साधू पुरुष, संत पुरुष, पुरुष म्हणजे पुरुष म्हणून नाही, पुरुषचा अर्थ आता आत्मा, असे जीव तो मार्गदर्शन करायला, योग्य मार्गावर आणायला, चुकत चाललेल्या समाजाला, वाईट वाटेकडे चाललेल्या किंवा दिशाहीन समाजाला, देशाला, जगाला योग्य मार्गावर नेण्यासाठी त्या काळी, ठराविक काळी वेगवेगळ्या रूपाने जे संत महात्मे, साधू पुरुष, संतजन, योगी स्त्रिया पुढे येतात. तर ते एक प्रकारे देवाचाच अवतार असतात, किंवा देवाचाच अंश अवतार म्हणता येईल, किंवा देवाचाच भाग असतात. त्यांनी पाठवलेले एक प्रकारचे दूत असतात. म्हणून इथे म्हणलेले की त्यांची करणी, साईबाबांची जे त्यांचं कार्य होतं, त्यांचं जीवन होतं, ते अपूर्व होतं, अद्भुत होतं. आणि त्यांची करणी देवाची होती, म्हणजे जणू काही देवच हे कार्य करत होता त्यांच्या रूपाने. शिर्डीतला प्रत्यक्ष देव तो हाच, अशी तेथील सर्व लोकांची भावना होती. काय बाबांचे चमत्कार, लेखक म्हणतोय, हेमाडपंत म्हणताय. या साई सच्चरित्र लिहिणारे जे लेखक आहेत, हेमाद्रीपंत म्हणजेच हेमाडपंत. त्यांचं मूळ नाव दाभोळकर होतं, पण म्हणजे त्यांना साईबाबांनी हेमाडपंत हे नाव ठेवलं होतं. ते आपण सुरुवातीच्या काही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायात आपल्याला त्याबद्दल माहिती झालेलं आहे. तर हेमाडपंत पुढे म्हणताय की बाबांचे चमत्कार किती मी कसं काय वर्णन करू. पामर म्हणजे मी तुच्छ आहे, म्हणजे मी छोटा आहे, ते समजून तुम्हाला सांगण्यासाठी की त्यांनी काय लीला केल्या आहे, त्यांनी काय घटना घडवून आणलेल्या आहे लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांचं भक्तांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी. तर देवादेवळांचे जीर्णोद्धार बाबांनी अपार केले. म्हणजे जे काही देवळं असतील, मंदिरं असतील, त्याचे जीर्णोद्धार म्हणजे जे जुने जर्जर झालेले आहेत मंदिरं, त्यांची पुनर्व्यवस्था, तिथे पूजा व्यवस्थित होणं, साफसफाई होणं, तिथे उत्सव व्यवस्थित होणं, त्या जागृत देवस्थानांना मान मिळणं, तिथे जे काही बांधकाम करायची गरज असेल, पडीक जागा असेल ती सुपीक करायची असेल, वगैरे वगैरे, तर हे सगळं त्यांनी शिर्डीत केलं. शिर्डी येथे तात्या पाटलाच्या हातून शनी, गणपती, शंकर पार्वती, मारुती, ग्रामदेवता यांची सुस्थिती लावून दिली. म्हणजे हे काही शिर्डीमध्ये जे वेगवेगळे छोटे मोठे त्यावेळीस मंदिर होते, आता जास्तच असतील, पण त्यावेळेस जे मंदिरं होते गावामध्ये, जसे प्रत्येक गावात काही ना काही छोटे मोठे मंदिरं पूर्ण भारतभर होते तोपर्यंत, तर त्या काळात जसे शिर्डीत होते तर ते काही जीर्ण झालेले असतील, कधी आक्रमणांमुळे, परकीय आक्रमणामुळे, कधी काही तिथल्या सामाजिक दुराव्यांमुळे, मतभेदांमुळे, किंवा आर्थिक परिस्थितीमुळे, गावाच्या दुष्काळ वगैरे अशा परिस्थितीत, किंवा काही भूकंप वगैरे अशा नैसर्गिक हमल्यांमध्ये नुकसान झालेलं असणार, वगैरे वगैरे, किंवा ते स्थान जीर्ण झालेले, दुर्लक्ष झाले लोकांचं, अशामुळे जे काही मंदिरं म्हणजे कोणतेही पवित्र असे क्षेत्र जे ऊर्जा केंद्र आहेत, जे आध्यात्मिक केंद्र आहे, जे माणसांना, समाजाला, गावाला, देशाला दिशा, पिढ्यानपिढ्या दिशा दाखवत आहे, सकारात्मक ऊर्जा देत आहे, भीती घालवत आहे, ज्ञान देणारे केंद्र आहे, तिथे काही शिकवलं जात आहे, आणि तिथे लोकांच्या चांगल्या भावनांचा एक समूह तिथे शक्तिरूपाने संचार करतोय. तर असे स्थान म्हणजे एक प्रकारचे मंदिरच. तर अशा ज्या शनी मंदिर, गणपती मंदिर, शंकर पार्वती,
किंवा मारुती किंवा ग्रामदेवता. शिर्डीमध्ये प्रत्येक गावाची एक देवता असते, ग्रामदेवता, देवी असेल, देव असेल. तर त्या सगळ्या तिथल्या मंदिरांची व्यवस्था सुस्थिती लावून दिली. सुस्थिती लावून दिली याचा अर्थ तिथे पूजा होत नसेल तर तिथे पुजारी, त्यांचं राहण्याची व्यवस्था, आजूबाजूला गावात काही त्यांचं खाय प्यायची व्यवस्था, कारण तेव्हा अशी नोकरी, असा पगार असं म्हणून काही कधी कधी सरकार दरबार म्हणजे ब्रिटिशकडून होत होते बऱ्याच गावांमध्ये. कधी कधी स्थानिक संस्थानिक राहायचे, सरदार वगैरे किंवा छोटे मोठे राजे राहायचे त्यांच्याकडून, किंवा गावातलेच पाटील वगैरे असे अधिकारी राहायचे. जातीबद्दल मी इथे उल्लेख करत नाही, मी पदांबद्दल उल्लेख करतोय. देशपांडे, देशमुखी किंवा सरनोबत, पाटील, गावची पाटीलकी, हे ते पद होते जे त्या काही अस्तित्वात होते, ज्यातले आजही आहेत. पण आज त्या पदांपेक्षा ते नावं जास्त आहेत, एक जाती विशेष म्हणून. मी जातींबद्दल काहीही उल्लेख, पूर्ण ग्रंथात जे काही नावं येत आहेत ते जाती म्हणून उल्लेख करत नाही. त्यामुळे कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये माझ्या स्पष्टीकरणाचा. चुकून माझ्याकडून काही बोललं गेलं असणार तर मी इथे त्या पदांबद्दल किंवा त्यावेळेसच्या परिस्थितीत एका विशिष्ट समुदायाच्या एखाद्या प्रतिनिधीकडून काही चांगलं कार्य केलं गेलं असेल किंवा काही संशयास्पद कार्य असेल किंवा जे काही कार्य असेल, चांगलं वाईट कसं आहे, तर जी काही घटना त्यामुळे घडली असेल या ग्रंथात किंवा इतर ग्रंथांमध्ये, तर त्या वेळेस म्हणजे आता पोथीत एखाद्या ब्राह्मण म्हणून उल्लेख येईल, कधी क्षत्रिय म्हणून उल्लेख कोणाचा तरी येईल, कोणत्याही कथेत एखाद्या जातीचा उल्लेख येईल. पण तो जातीचा उल्लेख नसून त्यावेळेसच्या सामाजिक संरचनेमध्ये जो काही भाग आहे तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीचा, समाजाचा एक भाग म्हणून आहे आणि त्यातली ती एक व्यक्ती म्हणून आहे आणि त्यातून ती घटनेचा तो साक्षीदार आहे किंवा प्रत्यक्ष त्या घटनेला आकार देणारा आहे, म्हणून ते नाव येणं स्वाभाविक आहे असं होऊ शकतं. पण त्यामुळे कृपया हे ऐकणाऱ्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जाव्या असा हेतू नाही माझा, हे मी स्पष्ट करतो. त्यामुळे चुकून अनावधानाने नक्कीच माझ्याकडून काही बोललं जाऊ शकतं हे स्पष्ट करताना. अशा कथांमध्ये जर नाव येईल, कारण की आता पुढच्याच वाक्यात नाव येतंय की शिर्डी येथे तात्या पाटलाच्या हातून या वेगवेगळ्या ग्रामदेवतांची वगैरे मंदिरांची, शनी, गणपती, शंकर, पार्वती यांची सुस्थिती, यांच्या मंदिरांची सुस्थिती लावून दिली. तर इथे तात्या पाटील हे भक्त होते साईबाबांचे, हे सर्व श्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे. आणि पाटील शब्दाचा काय अर्थ काढणार आणि मी पाटील याबद्दल काही बोललो असा त्याचा काही अर्थ कोणी घेऊ नये. मी म्हणजे जे काही कथेत असेल ते मी सांगतो आहे. माझा हेतू कोणाला दुखावण्याचा किंवा कोणाला उगाचच कोणाची स्तुती करण्याचा असा नाही आहे. जे काही कथेत आहे त्यानुसार मी सांगतो आहे. पुढे ऐका. ओम साईराम. लोकांपासून दक्षिणेच्या निमित्ताने बाबा जो पैसा घेत त्यातील काही ते धर्मार्थ वाटत, म्हणजे वाटून टाकत, म्हणजे लोकांकडून ते दक्षिणा मागायचे किंवा असं मुद्दाम नाही करायचे. त्या मागच्याही कथा आहेत, तेही तुम्हाला पुढे कळेलच. तर ते देणं लागायचे लोक, काही ना काही त्यांनी नवस मागितलेले असतील किंवा त्यांच्यावर काही संकट आले असेल तर तेव्हा देणं राहिलेलं असेल, असं काही असेल तर ते साईबाबांना ठाऊक राहायचं. ते कोणत्याही गावाचे भक्त असो, भलेही ते कदाचित साईबाबांना प्रत्यक्ष कधी भेटले नसेल किंवा या जन्मात भेटले नसेल, मागच्या जन्मात दुसऱ्या कोणत्या देवाला त्यांना पैसे द्यायचे राहिले असेल, या जन्मात राहिले असतील, पण ते त्यांनी नवस फेडला नसेल एखाद्या देवतेचा, तर हे साईबाबा त्यांच्याकडून त्याचे तेवढेच पैसे, जे काही रक्कम असेल तर ते मागून घ्यायचे किंवा त्यांना वाटायचं की याच्याकडून आपल्याला हे पैसे घेणं गरजेचं आहे, दान म्हणून स्वीकारणं. आणि ते मग ते जे पैसे जमा व्हायचे साईबाबांकडे ते लोकांकडूनच घेतलेली दक्षिणा राहायची साईबाबांनी, आणि त्यातले पैसे ते धर्मार्थासाठी, म्हणजे धर्माच्या कार्यांसाठी, म्हणजे कोणाच्याही चांगल्या कल्याणासाठी लोक साईबाबा वाटत होते. तर काही तो तसाच देऊन टाकत, म्हणजे कधी कोणाला गरज असेल म्हणून, किंवा साईबाबांना वाटत असेल की याला पुढे आता या पैशांची, एवढ्या पैशांची कदाचित गरज राहील, तर साईबाबा जे स्वतःला मागून घेतलेले, दानमध्ये घेतलेले पैसे असतील इतरांकडून, भक्तांकडून,
ते गरजू भक्तांना किंवा ज्यांना त्याची आवश्यकता आहे अशांना किंवा एखाद्या विशेष कार्यासाठी म्हणून ते स्वखुशीने देत असत. कोणाला रोज 30 रुपये, कोणाला 10, कोणाला 15, 50 मनाला वाटेल त्याप्रमाणे मोठ्या खुशीने वाटत असत. आता हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे 20व्या शतकात सुरुवातीला. म्हणजे आपण असंच मी काय आता असं हे सांगू शकत नाही प्रत्यक्ष एक्झॅक्ट काय, पण त्या काळात पैशाची किंमत, रुपयांची किंमत खूप होती, कारण की तेव्हा पैशाची व्हॅल्यू डॉलर्समध्ये नव्हती. म्हणजे पावाणे, आठाणे, चाराणे हे सुद्धा खूप मोठी रक्कम राहायची. त्यावेळेसची बाजारपेठ, त्यावेळेसचा पैशाचं चलनवलनाची जी व्यवस्था होती त्यानुसार पैशाचं मूल्य अधिक होतं. आता रुपयाची किंमत घसरली तर ती तशी नव्हती तेव्हा, कारण की ग्लोबलायझेशन झालेलं नव्हतं, जागतिकीकरण नव्हतं झालेलं आणि डिपेंडन्सी नव्हती आपली इतर देशांवर या बाबतीत, म्हणजे पैशाचे व्यवहारांमध्ये. त्यामुळे पैशाची किंमत मोठी होती. एक एक पैसा, एक एक पै, दमडी, 1.5 दमडी आपण म्हणतो, किंवा 8 आणे, 4 आणे, 10 पैसे, 5 पैसे, 1 पैसा, तर ही सुद्धा त्या काळात मोठी गोष्ट होती. कारण तेवढ्या पैशांमध्ये कमीत कमी याच्यात तेव्हा पैशाची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे लोकांचे पगार आजच्या दृष्टीने तेव्हा कदाचित कमी दिसतील, पण ते पगार म्हणा, त्यांचं उत्पन्न म्हणा किंवा त्यांचा मासिक खर्च म्हणा कुटुंबाचा, तर हे खूपच कमी किमतीत होणार होतं, कारण पैशाची व्हॅल्यू तेव्हा जास्त होती, मूल्य जास्त होतं रुपयाचं. तर त्यामुळे तेव्हा 15 रुपये, 10 रुपये सुद्धा खूप मोठी रक्कम होती. म्हणजे आजकालच्या हजारांमध्ये किंवा लाखोंमध्ये नसली तरी 10,000, 15,000, 50,000, 80,000 अशा आसपास तरी कमीत कमी हे आजच्या रुपयांची जी किंमत आहे ती तेव्हा 10 रुपयाची, 15 रुपयाची, 50 रुपयाची होती. तर एवढे असे हजारो रुपये आजच्या काळात जर कोणी वाटत असेल तर जसं आश्चर्य होईल, तसं त्यावेळेस साईबाबा शिर्डीत राहून लोकांकडून आलेली दक्षिणा, लोकांनी स्वखुशीने काही ठेवले किंवा साईंनी मुद्दामून मागून घेतलेले आहे काही विशेष कारणासाठी, त्याच्यावरची उधारी फेडण्यासाठी, म्हणजे त्याच्यावर ऋण होतं नवसाचं किंवा काही कर्माचं, तर पूर्वसंचित म्हणून, तर ते त्यातून मुक्तता देण्यासाठी साईबाबा त्यांच्याकडून, अशा भक्तांकडून कधी कधी काही रक्कम दान म्हणून हक्काने मागून घेत होते. आणि ते की बुवा तुम्ही असं काही नवस केलाय आणि तुम्ही असं काही केलं, हे मी मनाचं नाही सांगत आहे, या ग्रंथात अशा गोष्टी येतील पुढे जर अजून आलेल्या नसतील तर हे असे साईबाबा मोठ्या खुशीने वाटत होते. तर हा तर सर्व धर्माचा पैसा, तो घेणाऱ्याचाही तसाच पूर्ण विश्वास होता, कारण त्याला घेणारा जो व्यक्ती होता या पैशांना तो साईबाबांकडून घेत होता. म्हणजे एक प्रकारे गुरूंकडून किंवा ईश्वरी शक्तीकडून आपल्याला हे कृपा म्हणून, आशीर्वाद म्हणून हा पैसा मिळतोय. भलेही तो एकदम क्षुल्लक पैसा असो, त्याची मार्केटमध्ये, बाजारात काही त्यातून वस्तू येणार नसेल कदाचित त्या काळात सुद्धा, पण विश्वास पूर्ण होता. धर्माचा पैसा म्हणूनच ते घेत होते, घेणारे सुद्धा. बाबांची देखील त्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हावा अशीच इच्छा होती. विनियोग म्हणजे त्याचा जो खर्च आहे, म्हणजे कुठे खर्च व्हायला पाहिजे तो पैसा, ते कुठे लागायला पाहिजे, चांगल्या कामासाठीच व्हावा असं त्यांची इच्छा होती. म्हणजे निरर्थक कोणालाही काहीही देत नव्हते आणि कोणाकडूनही काही घेत नव्हते, ते स्वतः करता तर घेतच नव्हते. बाबांच्या दर्शनाने कित्येक लोक पुष्ट झाले म्हणजे जे चांगले सुस्थितीत आले, आर्थिक सुस्थिती म्हणा, मनाची शांती सुस्थिती म्हणा, बुद्धी स्थिर होणं म्हणा, लक्ष केंद्रित म्हणा, त्यांना अज्ञानी असतील तर ज्ञानाची पुष्टी आलेली असेल, म्हणजे जे सुखसंपन्न झालेले, किंवा कोणाला मूल नसेल तर तेही पुष्टच झाले, किंवा ते गरिबीत असतील किंवा ते दुःखात असेल, यातनेत असतील, संकटात असतील, तर त्यातून ते मुक्त झाले, म्हणजे एक प्रकारे पुष्ट झाले, पोषण झाले, पोषण मिळालं त्यांना, म्हणजे पुष्ट झाले, म्हणजे शक्तिमान झाले.
कित्येक दुष्टांचे सुष्ट झाले. म्हणजे बाबांच्या या दर्शनाने, बाबांना नुसत्या पाहण्याने, भेटण्याने कित्येकांचे दुष्ट, जे काही कित्येक दुष्ट लोक होते, म्हणजे वाईट हेतू धरून आलेले होते किंवा मनात कुबुद्धी होती, त्यांची वाईट विचार होते साईबाबांबद्दल किंवा या अध्यात्माबद्दल किंवा धर्माबद्दल किंवा लोकांबद्दल, इतरांबद्दल त्यांना संदेह होता किंवा त्यांना हीन भावना होती मनात किंवा त्यांना यावर विश्वासच नव्हता, साईबाबांबद्दल म्हणा, त्यांच्या कृपेबद्दल म्हणा किंवा एकूणच कोणत्याही प्रकारच्या साधू संन्याशाबद्दल, ईश्वराबद्दल जे मनात कुहेतू धरून आलेले आहेत, तर असे जे दुष्ट लोक किंवा ज्यांना दुसऱ्यांचं वाईट करायचंय, स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, तसे स्वार्थी लोक सुद्धा एक प्रकारचे दुष्टच आहेत. तर अशा दुष्टांचे सुष्ट झाले. सुष्ट म्हणजे चांगले झाले, ते म्हणजे ते चांगली बुद्धी त्यांना सुचली, चांगल्या विचारांकडे ते वळले साईबाबांच्या दर्शन झाल्यानंतर. कित्येकांचा कुष्ठ गेला. म्हणजे कित्येकांना कुष्ठ हा एक प्रकारचा रोग आहे. तसा कुष्ठ रोग इथे फक्त कुष्ठरोग म्हणून इथे लिहिलेलं नाही. कुष्ठ गेला म्हणजे कोणाचं मनात वाईट विचारांचा रोग जडला असेल कोणाला, किंवा वाईट इच्छा असतील, इतरांचं वाईट होण्याच्या इच्छा असतील, किंवा शारीरिक किंवा मानसिक दुखणं असेल, तर तोही एक प्रकारे रोग, आजारी व्यक्तीच म्हणला जातो. तर अशा आजारी लोकांचा कुष्ठ गेला म्हणजे त्यांचा रोग दूर पळाला. आणि कित्येक अभिष्ट पावले. अभिष्ट पावले म्हणजे कल्याण पावले. म्हणजे त्यांना अभिष्ट, इष्ट म्हणजे इच्छा, जे काही त्यांच्या मनात इच्छा आहे. अभिष्ट, अभिप्सित, इप्सित म्हणतो आपण. इप्सित आणि इच्छा म्हणजेच त्यांच्या मनातली अभिलाषा म्हणजेच अभिष्ट, म्हणजे जे त्यांच्यासाठी योग्य आहे अशी त्यांची जी योग्य इच्छा आहे त्यांच्या कल्याणाची, ती त्यांनी प्राप्त केली साईबाबांच्या दर्शनाने, अशा भक्तांनी. कित्येक अंजन किंवा पालारस घातल्याशिवाय आंधळ्याचे डोळस झाले. म्हणजे कित्येक लोक असे होते की जे आंधळे होते, शारीरिक आंधळेपणा म्हणा किंवा मानसिक आंधळेपणा म्हणा, म्हणजे ज्यांना काही दिसतच नाही, समजतच नाही खरं खोटं काय. पण इथे आपण शारीरिक आंधळ्याबद्दलच इथे जास्त बोललं गेलेलं या वाक्यामध्ये. तर जे काही आंधळे झालेले असतील, म्हणजे ज्यांना डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही, आधू झालेले आहे, तर ते डोळस झाले. म्हणजे त्यांचे डोळे परत आले. म्हणजे डोळे तिथेच होते, त्यांना दृष्टी आली, नजर आली, त्यांना पाहता येऊ लागलं. कशामुळे? तर आयुर्वेदानुसार काही अंजन, काही औषध, पाल्याचा रस वगैरे असं काही घातलं का? तर नाही. असं काहीही न घालता, असं काहीही आयुर्वेदिक विशेष उपाय न करता, म्हणजे साईबाबांनी वेगळी काहीतरी युक्ती केली. जे म्हणजे असं एका ठिकाणी तर बिब्याची गोष्ट आहे की बिब्याचा त्यांनी गोळा केला आणि बिब्बा एक प्रकारे चिंचोकेचा प्रकार आहे, एक प्रकारचं बीज आहे, बी. तर त्या बियाचा कुटून केलेलं पाण्यात मिक्स करून कणिक मळल्यासारखे गोळे बनवून ते ठेवले डोळ्यांवर आणि पट्टी बांधून पाणी वगैरे लावून आणि ते रात्रभर वगैरे असं काही ठेवले. अशी एक कथा कदाचित येऊन गेली किंवा ती पुढे येईल. आणि ज्याला त्रास होत होता, अगदी दाह होत होता, डोळ्यांना आग होत होती, तर बिब्बे तर चालतच नाहीत, तर ते बाबांनी तिथे साईबाबांनी त्याच्यावर उपचार म्हणून ठेवले. आणि ते कारण बिब्यांच्या याच्याने पण डोळ्यांना आणखीन त्रास होतो असं म्हटलं जातं. पण म्हणजे जे आयुर्वेदाला मान्य नाही असे उपायही साईबाबांनी तिथे केले. म्हणजे आयुर्वेदाचा विरोध म्हणून नाही केले, तर एक लोकांना दाखवावं की भक्तीची शक्ती काय आहे, भक्ताचे योग्य काय आहे त्याच्यासाठी. आणि त्या व्यक्तीचे मग डोळे आले. असा विचित्र उपाय करून, एरवी हा उपाय कोणी करणार नाही, पण हे साईबाबा करू शकतात. तर हे गुरुकडे ही शक्ती आहे आणि ज्याची भक्ती आहे, ज्याची श्रद्धा आहे, मग ती कोणावरही असो, तर त्या भक्तीची ती शक्ती आहे. आणि त्या शक्तीचा प्रत्यय, साक्षात्कार दाखवण्यासाठी, प्रमाण, पुरावा दाखवण्यासाठी, प्रूफ देण्यासाठी साईबाबांनी असा उपाय केला. तर तेच इथे लिहिलेलं आहे की कित्येक अंजन किंवा पालारस घातल्याशिवाय आंधळ्याचे डोळस झाले. तर कित्येक पंगूंना बाबांचे पाय धरतात चालता येऊ लागले. इथे शब्दशः अर्थ घेतला तरीही हरकत नाहीये, कारण हे तेव्हाच्या खऱ्या घटना आहेत. आणि पंगू म्हणजे अपंग लोक, किंवा आपण आज त्यांना अपंग नाही म्हणत, दिव्यांगच म्हणलं पाहिजे त्यांना, कारण की त्यांच्याकडे एक असं विशेष अंग असतं,
एक अशी चेतना असते त्यांच्याकडे, अशी इच्छाशक्ती असते की ज्या बळावर ते काहीतरी विशेष कार्य करतात, जे सामान्य माणसं सुद्धा एका मर्यादेत राहून पुढपर्यंत जाऊन करू शकत नाही. तर असे जे दिव्यांग लोक आहेत, म्हणजे त्यांना मराठीत तेव्हा पंगू हा शब्द होता, तर अशांना सुद्धा साईबाबांचे अशा लोकांनी पाय धरले, म्हणजे त्यांना शरण आले साईबाबांना. तर जे शरण आले असे लोक जे शारीरिक व्याधीने ग्रस्त आहे, तर त्यांना सुद्धा त्यांची शारीरिक व्याधी दूर केली साईबाबांनी कृपेने. बाबांचा महिमा अनिवार होता. अनिवार म्हणजे जो निवारता येऊ शकत नाही, जो संपत नाही असा अप्रचंड होता, अथांग होता. त्याचा पार कोणासच लागत नव्हता. पार म्हणजे की बुवा आता पलीकडे काय, कुठे संपतो यांचा महिमा किंवा यांची ख्याती किंवा यांची कृपा, म्हणजे कुठपर्यंत आहे, कशी आहे, काय, हे समजतच नव्हतं. म्हणजे लोकांना कळण्याच्या पलीकडे त्यांच्या या सगळ्या लीला कृपा होत होत्या. त्यांच्या दर्शनासाठी अपरंपार आणि बाजूंनी यात्रा येऊ लागली. म्हणजे लोकांना प्रत्यय यायला लागले, लोकांना अनुभव यायला लागले चांगले, की बुवा या माणसामुळे, या साधूमुळे, साईबाबांमुळे, शिर्डीला जाऊन त्यांचं दर्शन घेण्यामुळे, त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यामुळे, त्यांनी दिलेला उदी प्रसाद किंवा त्यांनी खायचा काही प्रसाद दिला किंवा असंही काही कोणतीही त्यांची कृपा झाली, त्यांचं दर्शन झालं, तर त्यामुळे आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडतायत किंवा कोणाचे प्रश्न सुटतायत, कोणत्याही विषयाचे प्रश्न असो, किंवा त्यांचे काही संकट दूर होत आहे, त्यांचे त्रास दूर होत आहे, त्यांना योग्य मार्ग दिसतोय. तर त्यामुळे असं हे जेव्हा लोकांना कळायला लागलं, तेव्हा ते लोक, ते भक्त आपापल्या गावी जाऊन इतरांना सांगायला लागले. आणि त्यातून मग आजूबाजूचे चौबाजूंचे म्हणजे चारही बाजूंचे लोक यायला लागले, वेगवेगळ्या गावांचे, वेगवेगळ्या शहरांमधून, वेगवेगळ्या राज्यांमधून, देशाबाहेरूनही. तर असे ते येऊ लागले, यात्रा येऊ लागली, म्हणजे ते भेटायला येऊ लागले. धुनीजवळ, धुनी म्हणजे जिथे साईबाबा निखारे पेटते ठेवत होते, एक जागा पेटती ठेवत होती जिथे अग्नी पेटवला होता त्यांनी कायमस्वरूपी. तर ती जागा, तिचं नाव होतं धुनी. तर धुनीच्या जवळच त्याच जागी मलमूत्राते विसर्जून कधी पारोसे म्हणजे स्नान न करता, आंघोळ न करता, किंवा कधी कधी स्नान करून, म्हणजे कधी कधी स्नान वगैरे आंघोळ करून बाबा सदा ध्यानात घडलेले असत. धुनीजवळच ते मलमूत्र विसर्जन करायचे स्वतः, आणि म्हणजे स्वच्छ व्हायचे, आणि त्यानंतर ते कधी पारोसे राहायचे तर कधी आंघोळ करायचे. कारण योगी संन्यासी यांना सांसारिक बंधनं नसतात. रोजची दिनचर्या त्यांची आपली सामान्य माणसांसारखी नसते, ते या पलीकडे असतात. ते शरीराच्या सुखोपभोगात, शरीराच्या कौतुकात, सांभाळण्यात, साज शृंगारामध्ये, किंवा त्याला खानपान व्यवस्थित द्यावं, त्याला आराम व्यवस्थित द्यावा, गाद्या, तक्के, कपडे, यामध्ये ते रमत नाहीत. कारण की त्यांना जगाच्या भल्यासाठी ते आलेले असतात, त्या गोष्टीत ते घडून गेलेले असतात. तर ते याकडे लक्ष देत नाही, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि हेच त्यांचं मोठं त्यांचं कार्य म्हणता येईल, त्यांचा त्याग म्हणता येईल, की ते असं सर्वस्व वाहून देतात, आयुष्य वाहून देतात. त्यांचं जीवन कार्य असंच असतं. आणि कित्येक असे साधू संन्यासी आपल्याला एखाद्या तीर्थस्थळी गेल्यावर किंवा एखाद्या प्राचीन मंदिराच्या ठिकाणी गेल्यावर, ज्योतिर्लिंग म्हणा किंवा काशी म्हणा, आपल्या महाराष्ट्रातही अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे दिसतात. कधी कधी गरिबीमुळे ते शरीराची व्यवस्था वगैरे, औषधोपचार, खानपान व्यवस्थित, कपडे वगैरे, राहणीमान कदाचित त्यांचं नसेल आजच्या काळात, पण असेही आहेत ज्यांना याचा काही फरकच पडत नाही, जे या पलीकडे, शरीराच्या पलीकडे, जीवनाच्या पलीकडे स्वतःच्या आत्म्याच्या अस्तित्वाला त्यांनी जाणलेलं आहे आणि ते त्यात रमतात. आणि त्यामुळे त्यांना आंघोळ किंवा जेवण किंवा झोपणं, उठणं, असे वेळा पाळणं, व्यवस्थित राहणं वगैरे असं काही त्यांना नियम नाही. ते या पलीकडे आहेत. म्हणजे हे सगळे त्यांनी आधीच्याच जन्मात किंवा याच जन्मात आधी किंवा
करून ते संपवलेलं आहे. ते त्यातून मुक्त झाले, ते ईश्वराकडे वळले किंवा ते समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्याकडे वळलेले आहे. तर त्यामुळे त्यांना याचा काही नियम लागू होत नाही. याचा अर्थ असा नाही आहे की ते नियम तोडता आहेत, समाजाचे बंधनं पाळत नाही, तसे राहत नाहीत. उलट समाजाची बंधनं त्यांच्यासाठी आहेत ज्यांना समजत नाही की आयुष्यात काय करायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, काय करायचं. त्याच्यासाठी वेदांमध्ये किंवा आपल्या कोणत्याही आध्यात्मिक पुस्तकामध्ये म्हणा, पोथीमध्ये म्हणा, वेगवेगळ्या कथांमधून म्हणा, आपल्याला मार्गदर्शन दिलं जात असतं की असं वागायचंय, असं नाही वागायचंय, असं करायचंय, असं नाही करायचंय. तर हे नियम, ब्रह्मचर्याचे नियम, गृहस्थाश्रमाचे नियम, वानप्रस्थाश्रमाचे नियम, संन्यासाचे नियम, हे त्यांना लागू आहेत ज्यांना त्याबद्दल ज्ञान नाही आहे किंवा जे मार्ग भटकू शकतात. पण जे मार्गच भटकू शकत नाही, ज्यांना अंतिम ध्येय माहिती आहे, जे त्या ईश्वरामध्ये रममाण आहेत, जे त्या चांगल्या शक्तीजवळ आहेत आणि ज्यांच्यातून ती शक्ती इतरांपर्यंत सहज पोचत आहे, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणू शकता आपण त्यांना, तर त्यांना हे नियम लागू नाही पडत की त्यांनी कसं राहायला पाहिजे आणि कसं नाही. म्हणजे खूप डायव्हर्स असा आपला सनातन धर्म म्हणता येईल, हिंदू धर्म म्हणता येईल, की जो ज्या पद्धतीने देवाला भजू शकेल, भजायची ज्याला इच्छा असेल तसं तो ज्याची आराधना ईश्वराची करू शकतो. ईश्वराचं अस्तित्व सगुणही करू शकतो, निर्गुणही करू शकतो, स्त्री रूपातही करू शकतो, देवी रूपात किंवा मुलाच्या रूपात, पालक म्हणून, स्वतः ईश्वराचा पालक म्हणून वात्सल्य भावनेने करू शकतो, स्वतः ईश्वराचा मित्र म्हणून सख्य भावनेने सेवा ईश्वराची करू शकतो, दास्य भाव, दास होऊन, गुलाम होऊन ईश्वराचा त्याची सेवा करू शकतो, किंवा त्याच्यावर राग धरून सुद्धा सेवा केली जाते. म्हणजे माझं ऐकत नाही ईश्वर असं म्हणून सुद्धा भक्त स्वतःच्या आयुष्याचं कल्याण करून घेऊ शकतात, इतरांचं सुद्धा, आणि ईश्वराला प्रिय असतात. अशा अनेक कथा आहेत. वेगवेगळ्या पोथ्या आणि कथा जेव्हा आपण इथून पुढे आपल्या या चॅनलवर ऐकू, कारण मी काही त्यातल्या वाचल्या आहेत, काही पोथ्या, काही आपल्या मराठीतल्याच, त्यातून मला असं समजलंय, मी यातला काही पंडित नाही आहे, पण मला जे अनुभव आले ते मी इथे सांगतोय, आणि जे मी वाचतोय त्यातूनच मी हे अशी बडबड करू शकतोय. तर ही बडबड जास्त झाली तरी क्षमस्व. आपण पुढे वाचूया की डोक्याला छानसे पागोटे, कमरेला स्वच्छ धोतर आणि अंगात सदरा असा आरंभी म्हणजे सुरुवातीच्या दिवसांमध्ये साईबाबांचा पेहराव म्हणजे पोशाख असे, गणवेश असे. म्हणजे डोक्याला पांढरं पागोटं घालायचे. पागोटा म्हणजे एक परफेक्ट फेटा असं नाही म्हणता येणार, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बांधलेल्या एक प्रकारची पगडी, फेटा, पागोटं हे वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळलं जाऊ शकतं. तर तसे ते गुंडाळायचे आणि कमरेला धोतर नेसायचे, ते अंगात सदरा घालायचे. सदरा अर्थातच तेव्हा पांढरा किंवा तत्सम खादीचा असा असणार, आणि असेच साधे राहणे. आणि अशाच प्रकारे इतरही लोक राहत होते तेव्हा. ते काही प्रमाणात काही बदल नक्कीच असणार प्रत्येकाच्या पेहरावात त्या काळी, पण हे सर्वसाधारण भारतात तेव्हा धोतर, सदरा आणि डोकं उघडं शक्यतो नाही ठेवलं जायचं, काहीतरी पगडी, टोपी काहीतरी घातलं जायचं, गुंडाळलं जायचं. मग गरीब असो, श्रीमंत असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, कोणी असो, तर ही त्यावेळेसच्या पद्धतीनुसारचं होतं. आणि हे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये, त्यांच्या तारुण्यात म्हणा, साईबाबांच्या सुरुवातीच्या शिर्डीतल्या वास्तव्यात म्हणा, असं त्यांचं होतं रूप, दिसणं. सुरुवातीला साईबाबा गावात वैद्यकी करत, म्हणजे लोकांना, आजारी लोक त्यांच्याकडे येत आणि त्याच्यावर ते उपाय करत, पाहून पाहून दवा देत, म्हणजे कोणाला काय झालंय त्याची नाडी चेक करून वगैरे. आपण म्हणतो की डॉक्टर आल्यावर नाडी तपासतात वगैरे, डोळे तपासणं, जीभ तपासणं, यातून त्यांना निदान वैद्यांना कळत होतं. वैद्य म्हणजे गावातले आयुर्वेदिक उपचार करणारे पारंपरिक डॉक्टर. तर ते दवा देत होते साईबाबा, म्हणजे एक प्रकारे ते त्यावेळेसचे वैद्य किंवा हकीम होते, वैद्य हकीम असे ते साईबाबा होते. सुरुवातीला ते असे संत म्हणून, म्हणजे लोकांना, गावातल्या लोकांना जरी माहिती असलं तरी बाहेरून येणारे समस्या घेऊनच येत होते. मग शारीरिक दुखणं, मानसिक त्रास असेच घेऊन ते समोर यायचे, कारण त्यांच्या आयुष्यात त्याच पहिल्या समस्या राहायच्या. तर त्यामुळे त्यांच्यावर उपाय मागायला ते
साईबाबांच्या कृपेचं चमत्कार म्हणून पाहायला ते येत होते. तर त्यांच्या हाताला बरेच यश होते, म्हणून ते प्रख्यात हाकीम म्हणून नावाजले. साईबाबा सुरुवातीला हाकीम म्हणजे डॉक्टर, वैद्य, काहीतरी उपाय करणारा दुखण्यावर. एकदा एका भक्ताचे डोळे सुजून लाल झाले. आता मी जी गोष्ट सांगितली कदाचित ती आलेली आहे, ही तीच गोष्ट आहे. आणि बुबुळे रक्तबंबाळ झाली त्या भक्ताची. शिर्डीत त्यांना वैद्य मिळाला, योग्य डॉक्टर भेटत नव्हता त्यावेळी. भक्त बिचारे भावार्थी म्हणजे भाऊक होते, भावनाशील होते. त्यांनी बाबांना दाखवले की डोळे. लगेच बाबांनी बिब्बे ठेचून तयार करवले. अशा डोळ्यांच्या दुखण्याला कोणी काड्यांनी सुरमा लावतील, ज्यांना थंड वाटेल डोळ्यांना, आग कमी होईल डोळ्यांची, यासाठी लगेच बाबांनी हे असा सुरमा लावायला पाहिजे. तर कोणी गाईच्या दुधाच्या घड्या घालतील, म्हणजे कपड्या, सुती कपडा, तलम कपडा, रेशमी कपडा दुधात, थंडगार दुधात वगैरे भिजवून किंवा गुलाब पाण्यात ठेवून, त्या पाण्यात किंवा दुधात भिजवून मग त्या घड्या कपड्याच्या ठेवतील डोळ्यांवर, जेणेकरून आराम मिळायला पाहिजे. असे उपाय आहेत वैद्यातले. कोणी थंडगार कापडाच्या वड्या ठेवतील, म्हणजे कापूर जो असतो आपला कॅम्फर, तर त्याच्या वड्या थंड वाटाव्या म्हणून ठेवेल. तर कोणी अंजनाच्या म्हणजे काजळाच्या पुड्या देतील डोळ्यांसाठी. परंतु बाबांचा तर उपायच वेगळा होता. त्यांनी स्वतः आपल्या हाताने बिब्ब्याचा एक एक गोळा उचलला, बिब्बे ठेचले, त्याचा गोळा बनवला, म्हणजे आपला कणकेचा जसा गोळा असतो मळून तसा, आणि एक एक डोळ्यावर असा त्यांनी दाबून धरला आणि त्याच्यावर वाटोळा म्हणजे गोल गोल फडका गुंडाळला. जो कपडा असेल तो डोळ्यांभोवती असा तोंडाला गुंडाळला, डोक्याला. दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस तसाच ठेवायला लावला, बिब्यांनी जे काही ठेवलं होतं त्यांच्या डोळ्यांवर गोळे तसे. दुसऱ्या दिवशी डोळ्यांची पट्टी साईबाबांनी सोडली त्या भक्ताची, ज्याला आग होत होती, रक्तबंबाळ ज्याचे डोळे झाले होते, आणि वर पाण्याची धार धरली, म्हणजे पाणी असं सोडतायत वरतून ते त्याच्या डोळ्यांवर. आणि होती ती सगळी सूज, जे डोळे सुजले होते, रक्तबंबाळ झाले होते त्या भक्ताचे एक दिवसापूर्वी, ते सगळे आता पार निवळून बुबुळे स्वच्छ झाले होते, म्हणजे पांढरे शुभ्र त्याचे बुबुळ पहिल्यासारखे झाले. लाल लाल रक्तबंबाळ जे झाले होते आणि सुजले होते डोळे, ते आता निवळून गेलं, म्हणजे कमी होऊन गेली ती सूज, म्हणजे सूज राहिली नाही, नॉर्मल डोळे झाले. डोळ्यांसारखा नाजूक भाग, परंतु बिब्याने मुळीच आग झाली नाही. बिब्याने डोळ्यांचा रोग पळवला. असे बाबांचे अनेक अनुभव होते. बाबांना धोती पोती माहीत होती. हा योगाचा प्रकार असतो. धोती पोती, हे धोती म्हणजे धोतर नाही, पोती म्हणजे आपलं गोंडपाट नाही. धोती पोती हे क्रिया आहे, खंडयोग वगैरे या योगातल्या, हठयोगातल्या काही क्रिया आहेत बहुतेक. मी यातला जाणकार नाही, पण हे मी जे काही या पोथीत वाचले त्यावरून सांगतोय. लोकांची नजर चुकवून ते एकांत जागी जात साईबाबा, म्हणजे जेव्हा लोकांचं लक्षण असेल अशा वेळी, जिथे एकांत असेल, जिथे दूरपर्यंत कोणी नसेल असं. आणि आंघोळ करताना आतडी ओकून, स्वतःचे जे आतोडे आहेत, आतडे, लहान आतडे, मोठे आतडे पोटामध्ये असतात, ते स्वतः ओकून बाहेर काढत आणि धुवून वाळण्यासाठी टाकत. आता तुम्हाला हे ऐकताना भीती वाटत असेल किंवा विचित्र वाटत असेल, पण हे संन्यासी किंवा त्या प्रकारचे जे योगी असतात त्यांना स्वतःच्या शरीराचं काहीही करणं, अगदी तुकडे करणं आणि परत ते जुळवून व्यवस्थित करणं, कोणत्याही शस्त्राशिवाय, ऑपरेशनशिवाय अगदी सहज जमत होतं. त्यांच्या योग सामर्थ्याच्या बळावर, त्यांच्या शक्तीच्या बळावर, त्यांच्या तपश्चर्येच्या बळावर, त्यांनी ज्या साधना केल्या आहेत, त्यांच्याकडे ज्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्याच्या बळावर. हे आपण आजकाल आपल्या व्यवहारात पाहत नाही आजूबाजूला अशी माणसं, पण हे तेव्हा भारताच्या आध्यात्मिक जीवनाचा एक मोठा भाग होता. अशा वेगवेगळ्या योग साधना करणं, अशा सिद्धी प्राप्त करणं तपश्चर्येने. तर हे साईबाबा स्वतः असे करत होते, ते इतरांसमोर असं करत नव्हते. पण एक शुद्धी, शरीराची पूर्ण शुद्धी म्हणून ते आतड्यांची सुद्धा बाहेर काढून ओकून वाळत घालून धुवून टाकत होते, स्वच्छता करत होते. हे इतरांना शिकवण्यासाठी नव्हते, हे स्वतःच त्यांचं लीला म्हणता येईल की एक न समजणारं कार्य. मशिदीपासून जितकी दूर विहीर होती त्यावेळी, तितकीच पुढे एक वडाचं तिथे झाड होतं. त्याच्या
पलीकडे एक दुसरी विहीर होती आणि तिथे ते साईबाबा कोणाचं लक्ष नसताना असे 2 दिवसाआड वगैरे जात होते. आणि भर दुपारी जेव्हा कडक ऊन राहायचं, कोणी तिथे नाही, हे पाहून बाबा स्वतः विहिरीतून पाणी वगैरे काढून तोंडात भरत असत, तोंड वगैरे धुत असत पाण्याने, विहिरीतल्या पाण्याने. तेव्हा विहिरी होत्या, नळांचा प्रघात असा गावात तरी विशेष त्यावेळेस नव्हता. नक्कीच मोठ्या शहरांमध्ये तेव्हा इंग्रजांच्या काळात वगैरे आला असणार नळ वगैरे, पण हे शक्यतो घरोघरी गावात वगैरे विहिरीच राहायच्या वाड्यांभोवती. आणि जमिनीतून पाणी यायचं, मोटर न लावता यायचं, कारण की तेव्हा जमिनीत पाण्याची पातळी पण जास्त राहायची, झाडं भरपूर राहायची, पाऊस व्यवस्थित व्हायचा. चुकून हुकून कधीतरी दुष्काळ पडायचा, नाही असं नाही, पण एकंदर व्यवस्थित होती रचना. म्हणजे प्रदूषण, वायू प्रदूषण, फॅक्टरीचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, भूमीचं प्रदूषण, उत्खनन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, शहरीकरण वगैरे असं काही तेव्हा इतक्या प्रमाणात भारतात नव्हतं. त्यामुळे हे नॉर्मल होतं की विहिरीतून पाणी ते काढायचं. आजही आपण बऱ्याच इतर शहरांमध्ये जाऊ जे निसर्गाने वेढलेले आहेत, ज्यांची खूप अशी शहरीकरण झालेलं नाहीये, इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नाहीये, तर अशा ठिकाणी, अशा गावांमध्ये, शहरांमध्ये आपल्याला आजही भारतात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, पाण्याची पातळी व्यवस्थित दिसेल, हवा शुद्ध असेल, प्रदूषित नसेल, कारण की ट्रॅफिक वगैरे नाहीये, उंच इमारती नाहीये, म्हणजे निसर्गाशी ताळमेळ साधून राहणीमान आहे तिथल्या लोकांचं. त्यामुळे तिथे व्यवस्था ही तशीच आहे, चांगल्या निसर्गाची कृपा आहे असं. तर तिथे तोंड वगैरे धुत विहिरीतलं पाणी वगैरे काढून 2 दिवसाआड तिथे जात. आणि अशा एका प्रसंगी ते आंघोळीला बसले असताना घाईघाईने आतडी काढून त्या जागी ते धुवू लागले. बोकडाला कापल्यानंतर खाटीक म्हणजे जो मारणारा आहे बोकडाला, म्हणजे नॉनव्हेज जिथे विकलं जातं ते विकताना जे तिथे नॉनव्हेज साफ करतात, म्हणजे प्राण्याला मारतात, हत्या करतात, त्याला कोणत्याही प्राण्याला नॉनव्हेज दुकानं आज जे काय जिथे पदार्थ मिळतात ते नाही म्हणते मी, जिथे नॉनव्हेज म्हणजे प्राण्यांना जिथे मारलं जातं खाटकाकडे, त्याला खाटीक म्हणतात. त्या मारणाऱ्या माणसाच्या पदाला जसं लोखंडाचं काम करणारा, धातूंना वितळवणारा वगैरे जो आहे तो लोहार असतो, तो लोहार काम करतो. जो मातीचे भांडे वस्तू बनवतो, काही ना काही बनवतो, तो कुंभार असतो. तसा प्राण्यांना मारून तो विकणारा, त्याचे शरीराचे अवयव प्राण्याचे किंवा कातडी, तर तो असतो खाटीक. म्हणजे मराठीत त्याला खाटीक म्हणतात. तर जणू काही बोकडाला कापल्यानंतर खाटीक त्याची आतडी आत बाहेर उघडी करून, धुवून, स्वच्छ करून, घडीवर घडी घालून चांगली स्वच्छ करतात. त्याप्रमाणे बाबा आपली आतडी काढून, कातडं वरती असतं, त्वचा म्हणतो आपण शरीराच्या बाहेर जे आवरणाला, पण आतमध्ये जे असतात ते आतडे असतात, लहान आतडे, मोठे आतडे, ज्यातून अन्न खाली पास होतं, निरर्थक अन्न. आणि त्या लहान मोठ्या आतड्यांना बाहेर काढून स्वच्छ धुवून जांबाच्या झाडावर पसरत असत साईबाबा. तिथे जांभूळ म्हणा किंवा जांबाचं जे झाड असणार, तर तिथे ते टाकत होते स्वतःच्या आतड्यांना, पोटातल्या आतल्या आतड्यांना बाहेर काढून धुवून. त्यांची ही स्थिती डोळ्यांनी पाहिलेल्यांपैकी काही मंडळी अजून शिर्डीत आहेत, असं हेमाडपंतांनी तेव्हा लिहिलेलं आहे. म्हणजे कदाचित आत्ता नसतील, आपण जेव्हा हे म्हणतोय तेव्हा नाहीये, पण त्या काळी असणार ती माणसं ज्यांनी पाहिली, म्हणूनच ही गोष्ट सगळ्यांना कळली असणार. आणि साईबाबांचीच इच्छा असेल की ही गोष्ट अध्यायात लिहिली जावी, असंही योगाच्या बळावर भारतात क्रिया करणारे हठयोगी वगैरे होते हे कळावे, आणि ते अशी क्रिया करतात हे कळावे, यासाठीच त्यांनी कोणालाही न कळत तिथे जात असताना नेहमी, पण काहींना हे दिसू दिलेली आहे क्रिया, ते जे करत आहेत. म्हणूनच त्या लोकांनी, लेखकाला हे सांगितलं आणि लेखकाने हे आपल्यासाठी लिहिलेलं आहे. त्यांची ही स्थिती डोळ्यांनी पाहिलेल्यांपैकी काही मंडळी अजून शिर्डीत आहेत. म्हणजे तेव्हा होती, आता नाही, तेव्हा होती, त्यावेळेसची पिढी. ते म्हणत, ते जे लोक आहेत ज्यांनी पाहिलं असणार तेव्हा,
खरोखरच ही अजब वल्ली होती. वल्ली म्हणजे व्यक्ती, एक विचित्र व्यक्ती होते बा साईबाबा असं. ते कधी खंडयोग लावत, तर कधी हातपाय वेगळे करत, स्वतःचे, इतरांचे नाही, स्वतःचे, योगाच्या बळावर. आणि मशिदीत ठिकठिकाणी त्यांचे अवयव सुटे पडत. बाबांच्या देहाचे तुकडे तुकडे झालेला मोठा देखावा पाहण्यासाठी पुष्कळ लोक धावून येत, परंतु त्यांना बाबा नेहमी अखंड दिसत. एकदा असा प्रकार पाहून एक पाहणारा फार घाबरला. मशिदीत ठिकठिकाणी चारही कोनाड्यात बाबांच्या शरीराचे तुकडे दिसत आहेत. मध्यरात्र झालेली आहे. जवळ कोणीही नाही. कोण्या दुष्ट माणसाने, कोणत्या वाईट विचारांच्या माणसाने बाबांना ठार केलं असेल बुवा. त्यांचे असे तुकडे केले, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. कोणी हा अत्याचार केला असेल बरे. कोणाला सांगू म्हणावे तर मीच उलटा टांगला जाईल, म्हणजे लोक मलाच शिक्षा देतील, फासावर चढवतील, गुन्हेगार ठरवतील. असा विचार मनात येऊन तो व्यक्ती ज्याने पाहिलं होतं साईबाबांचे असे तुकडे झालेले शरीराचे, तर तो बाहेर जाऊन बसला मशिदीच्या. मध्यरात्रीची वेळ होती तेव्हा, आणि कोणीच नव्हतं मशिदीत वगैरे, साईबाबांच्या आजूबाजूला त्या एरियात, भागामध्ये कोणीच नव्हतं. तेव्हा तो व्यक्ती घाबरलेला होता. त्याला समजतच नव्हतं हे काय झालं, कोणी हत्या केली, कोणी असं केलं. आणि लोकांना तो सांगायला जाऊ पण शकत नव्हता रात्री एवढ्या, कारण की कोणाला सांगितलं तर लोक म्हणतील ना की हे कोणी केलं, तूच होता इथे, म्हणजे तूच साईबाबांना त्रास दिलाय, त्यांची हत्या केली, असं लोक आपल्यावर आरोप घेतील, आपल्याला त्रास देतील बा, आपल्याला शिक्षा करतील, गुन्हेगार ठरवतील. म्हणून तो आणखीन घाबरून गेला. बाबांची ही काही योग साधना असेल असं त्याच्या स्वप्नीही नव्हतं, कारण लोकांना त्यावेळेस माहिती नसणार. म्हणजे आजकाल तर अजिबातच माहिती नाहीये आपल्या आजकालच्या समाज रचनेमध्ये, आजच्या पिढीला एवढं काही याबद्दल माहिती नसतं. पण त्या काळातही ज्यांना काही माहिती होतं तेही पाहणारे नव्हते. हे नॉर्मल नव्हतं तेव्हा प्रत्यक्ष पाहणं. त्यामुळे भीती वाटणं स्वाभाविक आहे. आणि हे काय नेमकं प्रकार हे समजणार नाही बऱ्याच लोकांना त्या काळी. हे सुद्धा साधारण आहे, आपण समजू शकतो. तर ही योग साधना असेल बाबांची काही, आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या योग साधनेच्या बळावर साईबाबांनी स्वतःच्या शरीराचे वेगळे भाग केले असतील. ते इथे वेगवेगळे भाग दूर दूर त्यांनी ठेवले. हे त्या माणसाला स्वप्नात सुद्धा विचार आला नाही, म्हणजे अजिबात त्याला कळलंच नाही की असे काही असू शकेल, सुचलंच नाही. बाबांच्या शरीराची ती छिन्न भिन्नता पाहून त्या माणसाच्या हृदयात भीतीने धडकी भरली. कोणाला तरी हा प्रकार कळवावा असे त्याच्या मनात फार आले. परंतु प्रथम बातमी देणारा मीच गुन्हेगार ठरेल म्हणून दुसऱ्या कोणाला सांगण्याची त्या माणसाला हिंमत झाली नाही. मनात असंख्य कल्पना येऊ लागल्या त्याच्या. म्हणून पहाटे पुन्हा जाऊन तो पाहू लागला की आता पहाट झालीये, तर आता परत जाऊन पाहू आपण मशिदीमध्ये. तर मशिदीत जाऊन पाहू, आता पहाट होत आलेली आहे असं म्हणून तो मशिदीकडे परत गेला. आणि आता रात्र उलटून गेली होती. पण पूर्वीचा प्रकार, त्याला आश्चर्य वाटलं की पूर्वीचा जो प्रकार होता, साईबाबांचे अवयव इकडे तिकडे पडलेले आहेत रात्री, असं त्याने पाहिलं होतं. आणि कोणालाही त्याने काही सांगितलं नव्हतं, कारण तो घाबरला होता. आणि पूर्वीचा आता सगळा प्रकार नाहीसा झाला होता. आणि बाबा आपल्या जागी खुशाल स्वस्थ बसले होते, म्हणजे सगळे अवयव जागच्या जागी होते आणि ते जिवंत होते. अर्थात ते जिवंतच होते, पण तो काल रात्री ज्याने तो प्रकार पाहिला तो त्याला समजला नाही तेव्हा. मग हे स्वप्न तर नसेल ना की बाबा परत व्यवस्थित आहे, स्वस्थ आहे, हे असं दिसतंय आपल्याला, तर हे स्वप्न आहे का आपलं, असं वाटून तो आश्चर्य करू लागला तो व्यक्ती. हे योग, हे धोती पोती, खंडयोग वगैरे बाबा त्यांच्या बालपणापासून आचरत होते. कारण साईबाबा मुळातच त्यांच्या ह्या अवतारी जन्मामध्ये त्या सिद्धहस्त अवस्थेला पोहोचले होते. तर त्यामुळे हे असं इथे लिहिलेलं आहे की बाबा बालपणापासूनच हे असे आचरण करत होते, म्हणजे हे योग साधना वेगवेगळ्या करत होते. त्यांची ही योगस्थिती व अगम्य गती, अगम्य म्हणजे न समजणारी, गती म्हणजे त्यांचं वागणं, त्यांचं आचरण कोणालाच कळत नव्हती. तर इथे आपण आता हा भाग दुसरा थांबवू. पुढच्या भागात आपण या अध्यायाच्या समाप्तीकडे वळू. हा 7वा भाग आहे. विविध कथा निरूपणम, म्हणजे छोट्या छोट्या वेगवेगळ्या गोष्टी यात आलेल्या आहेत. आणि आता अजून छोट्या मोठ्या काय गोष्टी या अध्यायात हेमाडपंत लेखकांनी लिहिलेल्या आहेत
त्यांचा आनंद आपण 7व्या अध्यायाच्या तिसऱ्या म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये 3ऱ्या भागामध्ये घेऊ. तोपर्यंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय.